स्वामी समर्थ भक्तांनो, घरामध्ये या दिशेला पाय करून झोपल्यामुळे माता लक्ष्मी आपली साथ सोडते. घरात सतत आजारपण येते, कोणी ना कोणी सतत आजारी पडते, सर्व पैसा दवाखान्यात खर्च होतो, मोठ्या मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो आणि यामुळे घरात सुख समृद्धी राहत नाही. मनुष्याला शांती लागत नाही. नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात. याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो. या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमची प्रगती थांबते, तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही, त्यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते. तर कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आणि कोणत्या दिशेला अयोग्य हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि या व्हिडिओला एक लाईक करा. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल. मित्रांनो, मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करतो ज्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असं नाही की एखादी व्यक्ती सर्व गोष्टी जाणून बुजून करते, परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात, ज्याच्या जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे. वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे यासाठी दिशा निश्चित केली असते. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं आणि कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्र सविस्तर माहिती सांगितली आहे. भक्तांनो, एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते. कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा हवी होते आणि मग शरीरावर नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो. तर मंडळी, झोप आपल्या दिनचर्याचा महत्वाचा भाग आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्याला शरीर आराम देण्याचे कार्य हे झोप करत असते. मनुष्य नाही तर पशुपक्षी सुद्धा, झाडझुडप सुद्धा झोप आपल्या शरीराला उत्तम स्वस्थ चेतना व उत्साह देणारे आहे. त्यामुळे झोप शरीरासाठी खूप महत्वाची असते. शरीरामध्ये उत्साह बनून राहतो. मात्र काही लोक झोपून उठल्यावर सुद्धा उत्साही नसतात. अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये सतत त्यांना कंटाळवाणी वाटते. त्यांना सतत आळस भरल्यासारखा राहतो. दिवसभरात त्यांच्या अंगात आळस असतो. त्याचे कारण काय? रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये. जेवणानंतर किमान अर्धा ते 1 तासाने झोपावे. रात्री लवकर झोपून लवकर उठावे. सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये. तसेच आपली झोप पूर्ण झालेली नसेल तर त्याचा प्रभाव मन, मस्तिष्क, स्वस्थ यांच्यावर परिणाम करणारा असतो. पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका. व्यक्तीने सूर्याच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायची नसते. त्याचे कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारे दैवत म्हणजे सूर्य. भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्तोत्र आहे. यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते. याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो. जर अशा सकारात्मक दिशेला पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणू शकतात. यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका. पूर्व दिशेला पाय करून झोपल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होत नाही. त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषांनी, जो कमवता पुरुष असतो, त्याने पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये. मात्र घरातील इतर लोक पूर्वेकडे डोकं करून झोपू शकतात, पण कर्ते पुरुषाने उत्तरेला पाय आणि दक्षिणेकडे डोकं करून झोपले पाहिजे. वैज्ञानिक अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते. पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असते. हे चुंबकीय क्षेत्र अदृश्य असून जी दक्षिणेकडे उत्तरेकडे जातात. जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फील्ड सोबत आपण जोडले जातो. ही चुंबकीय तार आपल्या डोक्यातून प्रवेश करतो, पायाकडून निघून जातो. यामुळे भोजन केलेले जेवण पचन होते. आपल्या आयुष्यात वाढत असलेल्या यामुळे दक्षिणेकडे डोकं करून झोपणे शुभ मानले जाते. तर जर आपण दक्षिणेकडे पाय करून झोपलो आणि उत्तरेकडे डोकं केलं तर आपल्या शरीरामध्ये वैज्ञानिक दृष्टीने पाहायचं म्हटलं तर दक्षिणेकडे पाय केल्यामुळे आपल्या हृदयाला अशुद्ध रक्ताचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो आणि शुद्ध रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. तसेच उलट दिशेने प्रवेश केलेले चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते. यामुळे स्वास्थ्याची हानी होते. उलट सतत कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामोरे जावे लागते. पण जर आपण दक्षिणेकडे डोकं केले आणि उत्तरेकडे पाय केले तर हृदयाचे शुद्ध रक्ताचा पुरवठा लवकरात लवकर होतो आणि त्यामुळे हृदयावर रक्तदाब येत नाही. मात्र अशुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयाकडे झाल्यामुळे हृदयावर रक्तदाब येण्याची शक्यता असते. कारण अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी हृदयाला वेळ लागतो. यात तसेच दक्षिणेकडे पाय करणाऱ्या
मनुष्याला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. अचानक मोठमोठे आजार उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधी झोपू नये. यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येते. व्यक्तीने सूर्यास्तानंतर 3 तासांनी झोपावे. म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे 3 तास. सूर्योदयानंतर झोपणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही. तसेच संध्याकाळी झोपणे अजिबात शुभ मानले जात नाही. सूर्यास्तानंतर झोपल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरी येत नाही. माता लक्ष्मीचे स्वागत केले पाहिजे. त्यासाठी सूर्यास्तानंतर घरातील व्यक्तीने झोपू नये. झोपताना लक्षात ठेवा की काही खास दिवसांसाठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजे. या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठण्याचे सर्वात भयंकर दोष लागतात. यामुळे मंगळवार आणि शनिवार, गुरुवार शक्य होईल तेवढ्या लवकर उठण्याचा प्रयत्न करावा, कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे या दिवसांमध्ये उशिरा उठू नये. तर मग आता पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे. चला तर हे जाणून घेऊया. 4 ते 5:30 पर्यंत पहाटचे या वेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नती कामे जर होत. या वेळेस उठणारी व्यक्ती देवतांच्या धनलक्ष्मीची अत्यंत प्रिय असते. जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी अति प्रसन्न होते. अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घरच्या दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा. परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला 5:30 दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी 7 वाजण्यापूर्वी अवश्य उठा. कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टींचे ज्ञान ठेवले पाहिजे की 7 वाजल्यानंतर घरामध्ये सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत. कायम स्वरूपात या घरातून निघून जातात. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका, कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे. त्यामुळे तुम्ही ही चूक नका करू. आपल्यापैकी बरेचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न होतो की रात्री पती पत्नीचे कोणत्या दिशेला झोपले पाहिजे. तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहेत, तर लक्ष देऊ नये का. वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपस प्रेम जिव्हाळ्याचे नातं बनवून तसेच योग्य तळमळीने जुळून राहण्यासाठी पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे. तुमच्यासाठी खूप चांगले राहील. त्याच्या मागे मुख्य कारण आहे की पत्नी पतीचे डावे अंग मानले जाते, जिथे की पत्नीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो. परिवारातील जीवनामध्ये यामुळे संतुलन बनून राहते. ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जाते त्यांना धनसंबंधित समस्या झुंजावते. खर तर कित्येक वर्षापासून अशी परंपरा मान्यता चालत आलेली आहे, ज्यामध्ये अनुसार बोलले गेले आहे जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची पाठ फिरवते. त्यामुळे तुम्ही गाठ बांधून ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही वाव देऊ नका. त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावा लागू शकतो. अशी ती कोणती कामे आहेत जी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी करतात. कामे करू नये असे मानले जाते की सायंकाळी रात्रीच्या वेळी दूध, पीठ, दही, मीठ कोणाला देता कामा नये. मित्रांनो, तुम्ही यावेळी जर मीठ खरेदी करून आणू शकता, परंतु कोणीही कोणाच्या घरातून मात्र देऊ नका. हेच केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास घरात राहत नाही. मित्रांनो, हेही लक्षात असू द्या की सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता, पूजापाठही करता. अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा, कारण की घाण, केर, कचरा धनलक्ष्मीला पसंत नसतो. रात्री उशिरापर्यंत जागी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि माता राणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते, अशी मान्यता आहे. उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणीतरी फार मोठी समस्या होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागी राहता कामा नये. असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात. त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथे घरात राहू, केतू आणि शनीचा कुदृष्टी पडू शकते. हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये. जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्याच्या घालवत असेल, सर्व देवता भयंकर क्रोधित होतात. त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारपण
निमंत्रण देण्याचे बरोबरीचे आहे. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा नकारात्मक ऊर्जेची भरलेली गोष्ट विषयाची चर्चा करू नका. हाताबाहेरील गोष्टीचा विचार करू नका. असे केल्याने नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर पडू शकते. नेहमी मनामध्ये चांगला सकारात्मक विचार चिंतन करत झोपले पाहिजे. यामुळे आपण असत्य अशा गोष्टी विषयांची चर्चा करू नका. यामुळे आपण यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त राहते. मित्रांनो, कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांची वेळ तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये. लक्षात ठेवा की तुमचे डोके भिंतीपासून 3 हातांच्या अंतरावर असावे. व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पलंग असावेत याचे शास्त्रात वर्णन आहे. विष्णू पुराणानुसार तुटलेल्या घाणेरड्या, खूप उंच किंवा खूप लहान पलंगावर कधीही झोपू नये. नेहमी स्वच्छ पलंगावर झोपा. यासोबतच हेही लक्षात ठेवा की तुम्ही ज्या पलंगावर झोपता त्यावर बसून अन्न खाऊ नये. आपला आळस दिवसेंदिवस वाढत असतो. योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वस्थ घरात सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला डोकं आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते. पैशाची कमतरता, भांडण, अस्वस्थ, नाराजी आणि उत्साहाचे कमी जाणवते. दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते. ही दिशा यमदेवाची आहे, जो मृत्यूचे देवता आहेत. दक्षिण दिशेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ होतो. मृत्यू लोकांचे पाय दक्षिण दिशेला केले जातात, जिवंत लोकांचे नाही. वैज्ञानिक दृष्टीने पाहतात म्हटलं तर दक्षिण दिशेला पाय करून झोपणे निषिद्ध मानले जाते. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छितात असे करू नका. तुमच्या घरामध्ये 7 वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, परंतु इतर दिवसांमध्ये ह्या चुका तुम्ही करू नका. सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जेव्हा तुमची महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर पूर्ण कुटुंब धनधान्याने भरून जातात. घरातील सुखाची झुळूक येईल, जसे की घरात सुखाचा वर्षाव होत आहे. मात्र आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवरून झोपू नये. बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. बेडरूम मध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती, फोटो असू नये. लाल, काळा, निळा हे 3 कलर घरामध्ये जास्त वापरू नये. यामुळे घरामध्ये सुख, समृद्धीच्या आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात. असे बोलले जाते की आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. हीच गोष्ट भांड्याच्या बाबतीतही लागू पडते. तुमचा शत्रू धनलक्ष्मीला येऊ देत नाही. काही घरामध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी खरकटे भांडे तशीच ठेवली जातात, तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी भांडी धुतली जातात. तर मित्रांनो, शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही. रात्रीच्या उष्टी भांडी किचन मध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि देवी अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो. यामुळे माता लक्ष्मी व अन्नपूर्णा देवी तुमच्या घरामध्ये त्याग करते. तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ते माहीतच असेल की श्री महालक्ष्मी अन्नपूर्णा ही बोलले जाते. तिच्या कृपेची आपल्याला सर्वात धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होते असते. त्यामुळे लक्ष असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका. लक्षात ठेवा की जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका व त्याच्यामध्ये तसाच हात धुवू नका. यामुळे अन्नाचा अपमान होतो व देवी लक्ष्मी रुष्ट होते. शक्यतो लगेच तेवढाच अन्न ताटात घ्या आणि संपवण्याचा प्रयत्न करा. जर शिल्लक राहत असेल तर अन्न शिल्लक असलेल्या ताटामध्ये तसाच हात धुवू नका. या गोष्टी घरामध्ये होण्यास वाद होऊ नका. घरामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत ही शिकवण दिली गेली पाहिजे. अशा गोष्टी त्वरित रोखल्या पाहिजे. बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करते वेळी चुका करतो. या कारणामुळे नुकसान होऊ शकते. पूजा करताना काळजी घ्या. सामग्रीला ध्यानात ठेवा.